टॅटू काढताना टॅटू आर्टिस्ट कोणत्या प्रकारची सुई वापरतात हे न पाहताच तुम्ही टॅटू काढताय का? वापरली जाणारी शाई खरंच सुरक्षित आहे का? त्याचे काही साइड इफेक्ट्स होणार नाहीयेत ना? हा विचार तुम्ही टॅटू काढण्यापूर्वी करताय का? आता तुम्ही म्हणाल की आम्ही कसं ओळखणार की टॅटू आर्टिस्ट योग्य सुई वापरतोय की नाही, किंवा वापरली जाणारी शाई सुरक्षित आहे की नाही? आम्हाला कसं कळणार कोणती शाई योग्य आणि कोणती अयोग्य? तर त्यासाठी थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे टॅटू काढण्यापूर्वी तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी? तर नंबर 1, टॅटू स्टुडिओ स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या। आता तुम्ही म्हणाल की स्वच्छता म्हणजे नेमकं काय बघायचं? तर टॅटू आर्टिस्ट यांची वैयक्तिक स्वच्छता खरं तर तुम्हाला पाहायची। म्हणजे टॅटू स्टुडिओ स्वच्छ आहे का? टॅटू आर्टिस्टने हातमोजे घातलेले आहेत का? डिस्पोजल सुयांचा वापर तो करतोय का? टॅटूसाठी कोणती शाई वापरत आहे? टॅटू बनवण्याची जी प्रोसेस आहे तो ज्या वस्तूंना स्पर्श करतोय त्यानंतर तो हात पुन्हा धुतोय का? या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं खरं तर गरजेचं आहे। आता टॅटूसाठी ज्या उत्पादनाचा वापर होतोय ते स्वच्छ आहे का हे आपण कसं ओळखायचं? तुम्ही अन्न आणि औषध प्रशासना FDA द्वारे प्रतिबंधित शाई आणि टॅटू उत्पादनांबद्दल माहिती मिळवू शकता। अनेक शाई या बऱ्याच प्रमाणात दूषित असतात आणि त्याचा परिणाम तुमच्या स्किनवर दिसून येतो। वनस्पती निर्मित ग्लिसरीन ऐवजी गोमांस आणि डुकरांचं मांस ग्लिसरीन शाईमध्ये बऱ्याचदा वापरलं जातं। त्यामुळे व्हीगन इंक वापरा, म्हणजे शाकाहारी शाई सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता। ती खरं तर सुरक्षित असते। आता टॅटूसाठी वापरली जाणारी शाई स्वच्छ आहे का हे कसं ओळखायचं? शाई सुरक्षित आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही खरं तर टॅटू आर्टिस्टकडे प्रमाणपत्र सुद्धा मागू शकता। आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हो, तुम्ही टॅटू आर्टिस्टकडे प्रमाणपत्र मागू शकता। आता ते कोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र आहेत? तर CTL प्रमाणपत्र, गॅमा रेडिएशनचं प्रमाणपत्र, निर्जंतुकीकरणाचं प्रमाणपत्र, व्हीगन इंक शाकाहारी आणि सेंद्रिय प्रमाणपत्र। हे खरं तर प्रमाणपत्र तुम्ही टॅटू आर्टिस्टकडून मागू शकता। सो दॅट्स ऑल। टॅटू काढण्याआधी तुम्ही नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आम्ही या व्हिडिओमधून सांगितलंय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।